हे बघा, मी पालिकेला स्वतः बोलत होती की मला एवढा त्रास देण्यापेक्षा 20-20 दिवस बंद धंदा ठेवण्यापेक्षा दिवाळी, आपण काय विचार करतो दिवाळीला की घरात माझा पैसा आला पाहिजे. माझा धंदा बंद केलाय ताई, माझी काय हालत झाली असेल. माझी मम्मी रडत होती, माझी काय हालत झाली असेल विचार करा. तुमच्याकडनं हप्ते घ्यायचे 300 रुपये हप्ते. हा, ते तर ऐका तुम्ही. माझं मम्मी आहे, 2 भाऊ आहे, पप्पा नाहीये. ठीक आहे, तर दिवाळी बंद, नवरात्री बंद. रवींद्र चव्हाण सरांच्या ऑफिसला गेली, पण ते काय भेटले नाही, कारण की त्यांचं रमो काय ते त्यांचं चालू होतं. एवढं मी डिप्रेशन मध्ये गेली ना, की मला आता कुठून तरी मदत भेटेल का. माझी मागणी एवढीच होती. पहिले माझं 1 मिनिट ऐका दादा. हे झालं, तिथून मला इथे आणलं. इथून काय केलं, हे बघा, हा जो ब्रिज आहे, इथून फोटो टाकला की हिच्या इथे स्टॉल आहे, इथे स्टॉल आहे, इथे स्टॉल लावला, तर इथून फोटो गेला. केडीएमसी वाला आला, माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ प्रूफ सोबत. पाहिजे तर मी पण ते पण दाखवेल. हे तुझी गाडी तोडून फोडून टाकेल, गाडी काढीतून. मुलीशी बोलायची ही पद्धत आहे. पण मराठमोळ्या डोंबिवलीमध्ये मराठी तरुणीलाच व्यवसाय करून दिला जात नाही. आता मला काय बोलला, एक मराठी माणूस काय बोलला जेव्हा मी या रस्त्यावर आली, मला काय बोलतो, 30 वर्षापासून मराठी माणूस झोपलेला का. हा, केली ना दादा, एक जागेवर नाही गेली, खूप जागेवर गेली.